तर आज मी येऊन जातो विशाल मेगा मार्ट मध्ये आपल्याला अंटवाचे राहते कपडे. तर काय म्हणता मित्रांनो, कशा चला सकाळी सकाळी उठून जातो. पहिले चायची चुस्की लागते ना, आपल्याला चुस्की मारून टाकतो आपण चायची. चाय पिल्यावर डायरेक्ट आपण आंघोळ करून टाकतो आणि डोकं पुसून टाकतो. चला आपलं डोकं बी खूप ओलावून जाते, डोकं धुतलं होतं ना आपला भाऊ. तुम्हाला तर माहिती आहे आपण किती चॉकलेट दिसतो म्हणून, कोणाला सांगा नको ही गोष्ट. डोकं पुसता पुसता बाहेर येऊन जातो. साला गॅलरीतून पाहिलं तर मोसम तर चांगलं होतं, म्हटलं गर्लफ्रेंडला कुठे घेऊन जाऊ, पण साला गर्लफ्रेंड नाही येऊन जातो. मग मी पाहून भाऊच्या घरी बसायला. आपल्या भावाच्या हात काही ठिकाणावर राहत नव्हते, नुसतं करंट लावत होतं चार्जिंगचे. म्हणलं का माहिती चार्जिंगचे करंट नाही लागत म्हणून. बहिणीचे एकचे हात ठिकाण्यावर नव्हते ना, आपली बहीणचे बी हात आपल्या ठिकाण्यावर नव्हते. मग काढून टाकली डायरेक्ट आपण गाडी गाऊन काढली, कारण की आपल्या विशाल मेगा मार्ट मध्ये साला आपल्याला तिकडे जाऊन नाही का कपडे अंटवायचे होते. मग निघून गेलो आपण डायरेक्ट विशाल मेगा मार्ट मध्ये. आपल्या बहिणीला घ्यायचे होते कपडे, तर आपण अंदर प्रवेश करून टाकतो. अंदर प्रवेश केल्यावर आपली बहिणी तर कपडे पाहत राहते, म्हणते रायपूर से आयु तो अच्छे ही कपडे लेके जाऊंगा, बोलते नागपूर से. इथं कपडेच पाहत राहतो बाबा आपण, आपल्याला काही कपडे भेटेच नाही. मग का डायरेक्ट पाहतच राहतो ना, फिरत राहतो आपण इथं, कारण की आपल्याला कपडे भेटत नव्हते ना, आपल्याला अंटवाची बी होती. मग मी चुपचाप एकटाच फिरत होतो इकडं. मग येऊन जातो आम्ही तिघही भाऊ वरत, कारण की हिमांशू भाऊला अंटवाचे राहते कपडे. मग हिमांशू भाऊ पाहू शकतो तुम्ही, त्याच्या हातात पहिल्यापासूनच कपडे होते. मग का आम्ही ना काही कपडे अंटवले नाही बाबा, कारण की साला आम्ही अंटूच नाही शकत होतो, कारण की त्याच्यावर सायरन लागलं होतं, सायरनच वाजत होता. मग का कपडे घेऊन टाकले, निघालो डायरेक्ट आपल्या घरासाठी. मित्रांनो आजसाठी एवढंच, आता भेटतो समोरच्या व्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.